बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 20 ते 22 क्वेश्चन सॉल्व केलेले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ ग्रामीण बँक ह्या दोन्ही बँकांचे मिळून जे रिजनल रुरल बँका म्हणून ओळखल्या जातात महाराष्ट्रामध्ये, त्याचा प्रिव्हियस इयर पेपर आपण सॉल्व करत होतो. 20 ते 22 क्वेश्चन आपले सॉल्व झाले होते मागच्या पार्टमध्ये. पार्ट 1 मधून आपण ते हे केलेलं आहे. पार्ट 2 हा घेतोय आपण. आता ह्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं जे रिजनल रुरल बँकेची जागे निघालेली आहेत ते महाराष्ट्रासाठी कमी आहेत ह्या वर्षी, पण त्याची लास्ट डेट जी आहे ती तुम्हाला 27 जून आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी. आणि ह्याचं प्री पेपर ऑगस्टमध्ये आहे. तर ऑगस्टमध्ये प्री पेपर असल्यामुळं आपण काय करतोय की त्याची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतोय मुलांकडून, बरोबर. त्यासाठी ते पेपर कसा सॉल्व करता आला पाहिजे आज मी पूर्ण डिटेलमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत म्हणून, बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल आपण किती डिटेलमध्ये सोल्युशन घेतोय. आणि त्यानंतर जे त्याचे 17-18 क्वेश्चन्स बाकी होते मागच्या क्वेश्चन पेपरमधले, ते क्वेश्चन पेपर आपण पुढे कंटिन्यू चालू करू. त्याला वाटलं तर आपण पार्ट 1 मध्ये ते हे करून टाकून देऊ आणि हे व्हिडिओ जे बनेल ते पार्ट 2 मध्ये, बरोबर. मग पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये हे एक पहिला व्हिडिओ आहे असा बनवू शकतो. दुसऱ्या व्हिडिओपासून आपण 40चे 40 क्वेश्चन्स एकाच व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करू. बघा, पुढचा क्वेश्चन जे आपला चालू होता, तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, आपलं झाले होते 22 क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये 23 ते 27 क्वेश्चनमध्ये आपल्याला पझल भेटलेले. पझल आहे डेजिग्नेटेड बेसवरती, म्हणजे 7 डिफरंट डेजिग्नेशन्स आहेत. सिनियर एक्झिक्युटिव्ह, SO, HR, प्रोडक्ट हेड, ST अँड ॲडमिन इन अ कंपनी, म्हणजे हे 7 पोस्टवाले लोक आहेत. त्यांचं आपल्याला अरेंजमेंट करायचं आणि त्यांनी पुढे दिलेले बघा, द डेजिग्नेशन्स आर गिवन इन डिक्रीजिंग ऑर्डर such as the senior executive is the senior most designations and admin is the junior most designations. असं प्रत्येक वेळेस अशी पझल आल्यानंतर तुम्हाला हे शेवटपर्यंत म्हणजे सिनियर मोस्ट कोण आहे आणि ज्युनियर मोस्ट कोण आहे हे वाचल्याशिवाय पुढेच नका जाऊ. कारण का एखाद्या वेळेस काय होतं, सिनियर मोस्ट जे आहे ते इकडं असू शकतो, म्हणजे सिनियर एक्झिक्युटिव्ह इकडे असू शकतो. त्याच्यामुळं हे नोट जे आहे किंवा हे इन्फॉर्मेशन जे आहे ते डिटेल वाचत एखादं 5 ते 10 सेकंद जास्त लागतात, त्यापेक्षा जास्त नाही. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिनियर एक्झिक्युटिव्ह हे सिनियर मोस्टला आहे. मग त्याच्यानुसार अरेंज करा. बघा, सिनियर एक्झिक्युटिव्ह हे घेतो शॉर्ट फॉर्म, परत एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, SO आणि HR, SO आणि HR. त्याच्यानंतर काय दिलेले, प्रोडक्ट हेड, आणि त्याच्यानंतर ST आणि त्याच्यानंतर ॲडमिन. टोटल 7 जण दिलेले आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 हे 7 जण दिलेले आहेत. आपणाला याच्यात आता पझल सॉल्व करायचे. मी 2 पॉसिबिलिटीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले, कुठलीही पझल आणि सिटिंग अरेंजमेंट सॉल्व करते वेळेस 2 पॉसिबिलिटी घेऊन सॉल्व करायचे, बरोबर. बघा, एकच व्हेरिएबलचे म्हणून तेवढं काही ताण नाही जाणार, टेन्शन नका घेऊ. आणि एकदम शांत मन ठेवून आपल्याला पेपर सॉल्व करायचं. पेपरमध्ये बघा, सिनियर एक्झिक्युटिव्ह, SO, HR, प्रोडक्ट हेड, ST अँड ॲडमिन असे 7 पोस्ट आहेत. 7 पोस्टावरती कुठला व्यक्ती, कुठला पर्सन कोण्या पोस्टवरती आपल्याला पुढे दिलेलं आहे आणि तो कुठे बसतोय. बघा, पहिली लाईन दिलेली आहे, मोर दॅन 2 पर्सन्स आर सिनियर टू R. बघा, आर पेक्षा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे मोर दॅन 2 म्हणलेले म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती R पेक्षा सिनियर आहेत, बरोबर. R पेक्षा सिनियर आहेत म्हणजे हा सिनियर मोस्ट आहे, हा सेकंड सिनियर, हा थर्ड सिनियर. पण R पेक्षा 2 पेक्षा जास्त व्यक्ती सिनियर आहेत. बघा, हा पहिला, हा दुसरा, कमीत कमी 3 व्यक्ती तर R पेक्षा सिनियर आहेत. कमीत कमी 3 व्यक्ती तर R पेक्षा सिनियर आहेत. आता एक तर R इथं येऊ शकतो, प्रोडक्ट हेडला पण येऊ शकतो, ST साठी पण येऊ शकतो, ॲडमिनसाठी पण. अशा 4 पॉसिबिलिटी करत बसायच्या नाही. 4 पॉसिबिलिटी करत बसायचं नाही. तुम्ही 2 पॉसिबिलिटीमध्ये कसं सॉल्व करायचं मी सांगतोय.
पहिल्या लाईननुसार मोर दॅन 2 पर्सन सिनियर टू आर म्हणल्यानंतर बघा कमीत कमी 3 व्यक्ती तरी पाहिजे. मोर दॅन 2 म्हणल्यानंतर कमीत कमी 3 व्यक्ती पाहिजे आर पेक्षा सिनियर. मग दुसरा आर इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं, म्हणजे 4 पॉसिबिलिटी काढत बसत नाही. मी पुढे ॲड करतोय बघा, ओनली 2 पर्सन आर डेजिग्नेटेड बिटवीन आर अँड व्ही. बघा आर आणि व्ही मध्ये फक्त आर आणि व्ही मध्ये 2 जण आहेत. आता आर पेक्षा व्ही वरती आहे का खाली आहे, ॲडमिनला आहे का सिनियर एक्झिक्युटिव्हला आहे माहीत नाही, म्हणून आर आणि व्ही मध्ये 2 जण मी लिहिलेलं आहे. व्ही इज इथं दिलेलं आहे तुम्हाला पुढे, व्ही इज डेजिग्नेटेड ॲज सिनियर टू एसओ. एसओ पेक्षा सिनियर आहे कोण, व्ही. म्हणजे मला सांगा तुमचं व्ही एसओ इथं आहे, एसओ जर तुमचं इथं आहे तर ह्याच्यापेक्षा वरती पाहिजे सिनियर म्हणल्यानंतर, बरोबर. मग मला सांगा व्ही कुठे येईल, आर आणि व्ही मध्ये 2 जण आहेत, तर व्ही तुमचं इथं येईल ह्या पॉसिबिलिटीमध्ये. आता दुसरी पॉसिबिलिटी बघा मित्रांनो, आता इथं मी 4 पॉसिबिलिटी का वाढवल्या नाहीत, ह्या सेंटेन्सनुसार माझे फक्त 2 पॉसिबिलिटी बनतात. जर मी आर इथं बॉटम मोस्टला घेतलं, बॉटम मोस्टला म्हणजे आर जर ॲडमिनला घेतलं, कारण का आर पेक्षा सिनियर किती जण आहेत, 2-3 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त, म्हणजे आर इथं पण येऊ शकतं. पण 1 आणि 2 व्ही इथं HR ला येतं, व्ही कुठे येतं, HR ला येतं. पण तुम्हाला व्ही काय सांगितलेलं आहे, व्ही सांगितलेलं आहे एसओ पेक्षा सिनियर आहे, एसओ पेक्षा सिनियर आहे म्हणजे तुमचं व्ही शेवटी इथंच येऊ शकतं, ह्याच्या खाली व्ही येऊ शकत नाही. व्ही ह्याच्यापेक्षा खाली येऊ शकत नाही, कारण का तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं आहे व्ही हा एसओ पेक्षा सिनियर आहे. मग मला सांगा व्ही जर इथं आला तर आर वरी तर नाही जाऊ शकत, कारण का आर आणि व्ही मध्ये 2 जण आहेत. मग 1 आणि 2 आर तुमचं इथं आला, हे झालं. त्याच्यानंतर बघा क्यू इज डिजिग्नेटेड 2 पर्सन्स सिनियर टू एस बट ज्युनियर टू आर. बघा क्यू डेजिग्नेटेड 2 पर्सन सिनियर टू एस म्हणजे सिनियर आहे क्यू एस पेक्षा 2 डेजिग्नेटेड, हा पहिला डेजिग्नेटेड, हा दुसरा डेजिग्नेटेड, म्हणजे इथं येणार. आणि काय म्हणलेलं आहे, बट ज्युनियर टू आर म्हणलेलं आहे, बट ज्युनियर टू आर, पण आर पेक्षा कितीने ज्युनियर आहे ते माहीत नाही, आर पेक्षा किती पोस्टने ज्युनियर आहे ते माहीत नाही. फक्त एस पेक्षा 2 डेजिग्नेटेडने जास्त आहे, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड, पण आर पेक्षा किती ज्युनियर आहे माहीत नाही, हे असं कॉम्बिनेशन ठेवतोय. बघा आता मला सांगा मित्रांनो, एस आणि क्यूमध्ये 1 जण गॅप आहे आणि क्यू हा आर पेक्षा खाली असायला पाहिजे. मग तुमच्या ह्याच्यामध्ये मला सांगा, ह्या पॉसिबिलिटीमध्ये यस जर आपण इथं घेतलं, ह्याच्या खाली तर यस घेऊ शकत नाही कारण का ॲडमिनपर्यंतच आहे, पण ह्याच्यामध्ये क्यू इथं येणार आहे का, तुमचं ऑलरेडी इथं आर आलेलं आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी तुमची कॅन्सल. दुसरी पॉसिबिलिटी बघा, यस इथं घेतलं मी, क्यू 1 सोडून घेतलं आणि आर इथं लगेच आलं, काही प्रॉब्लेम नाही, फक्त आर पेक्षा ज्युनियर आहे, किती पोस्टनं ज्युनियर आहे माहीत नाही आपल्याला. मग पुढे बघा, ॲज मेनी पर्सन डेजिग्नेटेड बिटवीन क्यू अँड एस ॲज बिटवीन क्यू अँड यू. ह्या सेंटेन्सचा मिनिंग काय होते बघा, ॲज मेनी पर्सन्स डेजिग्नेटेड बिटवीन क्यू अँड एस अँड एस ॲज बिटवीन क्यू अँड यू, म्हणजे क्यू आणि यसमध्ये, क्यू आणि यसमध्ये किती जण आहेत, मी इकडे घेतो, क्यू आणि यसमध्ये जेवढे आहेत तेवढेच व्यक्ती क्यू आणि यूमध्ये आहेत, क्यू आणि यूमध्ये आहेत. म्हणजे क्यू आणि यसमध्ये जर 2 जण असतील तर क्यू आणि यूमध्ये 2 जण असायला पाहिजे, क्यू आणि यसमध्ये 1 जण असेल तर इकडं पण 1 जण, जर कोणीच नसतील कोणीच राहणार नाहीत. बघा यस आणि क्यूमध्ये 1 जण आहे, मग क्यू आणि यूमध्ये पण 1 जण असायला पाहिजे, म्हणून तुमचं यू इकडे येतं. ही तर पॉसिबिलिटी तुमची कॅन्सल झालेली आहे, ह्याच्याकडे काही बघायची गरज नाही. पुढे बघा, पी इज सिनियर टू टी, पी इज सिनियर टू टी. आता फक्त 2 पोझिशन आहेत, पी सिनियर आहे, कितीनं सिनियर आहे माहीत नाही, पण पी सिनियर आहे टी पेक्षा, टी पेक्षा. अशा पद्धतीने एकदम सोपी. फक्त कन्फ्युजन कुठं होतं बघा, हे ॲज मेनी पर्सन, इथं एक कन्फ्युजन होतं मुलांना, हे सेंटेन्सचं मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे, सॉरी इथं हे एक कन्फ्युजन होतं. आणि दुसरं हे क्यू इज 2 पर्सन्स सिनियर टू एस, 2 पर्सन सिनियर टू एस, एवढं तुम्हाला कन्फ्युजन होतं, बाकी कन्फ्युजन याच्यामध्ये कुठे नाही. तर बघू आपण क्वेश्चन्स कसे दिलेले आहेत. हाऊ मेनी पर्सन्स आर डेजिग्नेटेड बिटवीन व्ही आणि क्यू, व्ही आणि क्यूमध्ये किती जण आहेत ते बघायचं आपल्याला. व्ही आणि क्यूमध्ये पेन वेगळं वापरू आपण, व्ही आणि क्यूमध्ये किती जण आहेत, पी यू आणि आर 3 जण आहेत. तुमचा आन्सर 3 जण असायला पाहिजे, 3 आहे ऑप्शन नंबर एला, ऑप्शन नंबर एला. दुसरा बघा,
हू अमंग द फॉलोइंग इज डेजिग्नेटेड ॲज एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती कोण आहेत ते बघायचं आपल्याला. एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती कोण आहे? पी आहे. तर तुमचा आन्सर पी असायला पाहिजे. पी आहे ऑप्शन बी मध्ये. पी आहे तुमचं ऑप्शन बी मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन ह्याच्यावरती, ॲज मेनी पर्सन्स आर सिनियर टू यू ॲज ज्युनियर टू. आता असं क्वेश्चन्स कन्फ्युजनमध्ये टाकतं, तेव्हा काय म्हणलेलं बघा, ॲज मेनी पर्सन्स आर सिनियर टू यू म्हणजे यूपेक्षा ज्युनियर जेवढे आहेत तेवढे, सॉरी यूपेक्षा सिनियर जेवढे आहेत तेवढे ज्युनियर कोणाचे आहेत, कोणाच्या खाली आहेत, म्हणजे जे कोणापेक्षा खाली आहेत. ज्युनियर किती जण आहेत? यूपेक्षा वरील सिनियर जेवढे आहेत तेवढेच कोण्या व्यक्तीपेक्षा ज्युनियर आहेत ते सांगायचे. कोण्या व्यक्तीपेक्षा ज्युनियर आहेत म्हणजे यूपेक्षा सिनियर किती आहेत आपल्याला बघावं लागेल अगोदर. यूपेक्षा सिनियर फक्त दोघं जण आहेत बघा, पी आणि व्ही. पी आणि व्ही हे दोघं जण सिनियर आहेत. तर मग बघू आपण, यूपेक्षा सिनियर फक्त दोघं जण आहेत आणि त्याच्यानंतर आर एस क्यू टी पी. आर एस क्यू टी पी. आर एस क्यू पी टी. बघा 2 ज्युनियर आहेत यूपेक्षा, सेम तसंच 2 ज्युनियर पाहिजे क्यूपेक्षा, म्हणजे आन्सर तुमचं क्यू असायला पाहिजे. आन्सर तुमचं क्यू असायला पाहिजे. म्हणजे यूपेक्षा सिनियर जेवढे व्यक्ती आहेत तेवढेच क्यूपेक्षा ज्युनियर पाहिजेत. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, हे नाही झालं. इफ व्ही इज रिलेटेड टू यू, व्ही इज रिलेटेड टू यू आणि पुढे काय दिलेलं आहे, इन द सिमिलरली वे पी इज रिलेटेड टू आर. पी इज रिलेटेड टू आर. हू अमंग द फॉलोइंग इज रिलेटेड टू यस. यस सोबत रिलेट कोण करतं? व्ही यू आणि पी आर सोबत. बघा व्ही यू आणि पी आर. व्ही यू म्हणजे एक जणांचा गॅप, पी आणि आर एक जणांचा गॅप, बरोबर का. बघा व्ही आणि यू मध्ये, सॉरी व्ही आणि यू मध्ये एक जण आणि पी आणि आर मध्ये एक जण, तसंच एस आणि क्यू मध्ये एक जण. एस आणि क्यू मध्ये एक जण. एस आणि क्यू इथं आन्सर तुमचा असायला पाहिजे. क्यू तुमचा आन्सर. एस आणि क्यू मध्ये एक जण. लास्ट क्वेश्चन आहे ह्याच्यावरती, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू. म्हणजे ह्या 3 ऑप्शनपैकी 3 कन्क्लुजनपैकी कुठलं कन्क्लुजन बरोबर आहे ते बघायचं आपल्याला. कुठलं कन्क्लुजन बरोबर आहे ते बघायचं. व्ही इज द सिनियर मोस्ट पर्सन अमॉंग ऑल. सगळ्यांपैकी व्ही हा सिनियर मोस्ट आहे. चेक करू आपण सिनियर मोस्ट आहे का. व्ही सिनियर मोस्ट आहे, पहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघू दुसरं कन्क्लुजन काय दिलं त्यांनी, मोर दॅन 3 पर्सन्स आर ज्युनियर टू आर. आर पेक्षा 3 पेक्षा जास्त व्यक्ती ज्युनियर आहेत ते बघू आपण. आर पेक्षा मोर दॅन 3 आहेत का? नाही, फक्त 3 आहेत म्हणून ते चुकीचं आहे. मोर दॅन 3 नाही आहेत इथं, फक्त 3 जण ज्युनियर आहेत म्हणून हे चुकीचं होऊ शकतं. चुकीचं आहेच. ऑड नंबर ऑफ पर्सन डेजिग्नेटेड बिटवीन पी आणि टी. पी आणि टी मध्ये ऑड नंबर व्यक्ती असायला पाहिजेत. बघा आपलं पहिलं बरोबर आहे, आता तिसरं बरोबर आहे का नाही बघू. पी आणि टी मध्ये ऑड नंबर. पी इथं आहे आणि टी इथं आहे. यू आर क्यू 3 पर्सन आहेत म्हणजे ऑड आहे. तुमचा आन्सर असायला पाहिजे फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्ड तुमचं ई ऑप्शन आहे बघा मित्रांनो. ई ऑप्शन, फर्स्ट आणि थर्ड हे तुमचं ई ऑप्शन झालं. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, इन द वर्ड रिप्लेस्ड. इन द वर्ड रिप्लेस्ड. In the word replaced, how many pairs of the letters have the same number of letters between them, both forward and backward direction in the word as in the alphabetical series. बघा त्यांनी दिलेले तुम्हाला word replaced. रिप्लेस्ड दिलेलं आहे बरोबर. रिप्लेस्ड दिलेलं आहे त्यांनी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शन पेअर बनवायला सांगितलेलं. पेअर म्हणजे कसं बघा, असं आता तुम्हाला इथं सांगतो मी, कम शब्द आहे. कम शब्दामध्ये जर इथं ओच्या ठिकाणी डी जर असला असता, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर कंटिन्युअसली 2 अल्फाबेट्स आले सी आणि डी,
हे एक पेअर झालं. किंवा इथं जर डी नसता, डी जर नसतं, इथं ओच आहे समजा, इथं ओच आहे, पण इथं ई आहे, इथं ई आहे आणि इथं तुमचं काहीतरी आपण डी पकडू, इथं डी पकडू. हा जो पेअर आहे सी डी आणि ई, पण हा एक पेअर तयार होतोय. असा पेअर तयार करायचा आपल्याला. मग तशा पेअर करण्यासाठी आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असं म्हणत जायचं नाही. तुम्हाला अल्फाबेटिकलची पोझिशन माहीत पाहिजे. आता आर किती नंबरला आहे? 18, ई 5, पी 16, एल 12, ए 1 नंबर, सी 3 नंबर, हा 5 नंबर, हा 4 नंबर. का तर पोझिशन जर माहिती असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. जेणेकरून असं आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय असं म्हणत जायची गरज नाही. जसं की बघा, मी अगोदर फॉरवर्ड डायरेक्शननं जातोय, नंतर बॅकवर्ड डायरेक्शननं येतोय. फॉरवर्ड डायरेक्शन म्हणल्यानंतर लेफ्टकडून राईटकडे जायचं आहे. हा इथं 18 आहे. जर इथं 19 असला असता, 18च्या नंतर 19 जर असला असतं तर हा एक पेअर बनला असता मित्रांनो. तर आता बघा 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 इकडं पेअर बनत नाही 18 पासून चालू केलं तर. पण एवढं बघत जायची गरज नाही. 18च्या नंतर इथं 18च्या पुढची संख्या एक पण दिसत नाही. पुढची संख्या एक तर दिसते का नाही, त्यामुळं पूर्ण काउंट करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर 5, 5च्या नंतर 6 दिसते का नाही, 7, 8, 8च्या नंतर पुढचा अल्फाबेट नाही आहे म्हणून जायचं नाही. 16, 16पेक्षा मोठी संख्या नाहीच आहे म्हणून पेअर बनत नाही. 12, 12, 13 नाही, पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा इथं 1 आहे, 1, 2, 3, 4 हा एक पेअर बनला तुमचा. 1, 2, 3, 4 हा एक पेअर बनला. त्याच्यानंतर 3, 4, 5 नाही बनत, 5, 6 नाही बनत, 1. फक्त फॉरवर्ड डायरेक्शननं जाताना एक पेअर बनतोय. आता आपण बॅकवर्ड डायरेक्शननं म्हणजेच राईटकडून लेफ्टकडे येऊ. बघा हा 4 लगेच 5 आहे, हा एक पेअर बनला. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 नाही बनत. त्याच्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10, 11 नाही बनत. 3, 4, 5, 6, 7, 8 नाही बनत. 1, 2, 3, 4, 5 नाही बनत. 12, 13, 14, 15 नाही. 16, 17, 18 हा एक पेअर बनतोय बघा. 16, 17, 18 आणि 5, 6 म्हणजे बॅकवर्ड साईडनं 2 बनत आहेत आणि फॉरवर्ड डायरेक्शननं 1 बनत आहे. म्हणजे दोन्ही मिळून 3. तुमचा आन्सर 3 असायला पाहिजे. तुमचा आन्सर 3 असायला पाहिजे. हा 1 मार्काला क्वेश्चन्स असतोय. पुढे चला. आता इथं दिलेलं आहे तुमचं सिलॉग. सिलॉग दिलेलं आहे. सिलॉगमध्ये स्टेटमेंट आणि कन्क्लुजन कोणतं फॉलो होतं कोणतं नाही आपण सॉल्व करू. ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीजेस. बघा ओनली अ फ्यू फॅन्स आर फ्रीजेस म्हणजे फॅनचा काही पार्ट फ्रीजेसमध्ये आहे, बरोबर, फ्रीजेसमध्ये आहे. पण बघा ओनली अ फ्यू म्हणल्यामुळं काही पार्ट, फॅनचा काही पार्ट फ्रीजेसमध्ये कधीच जाऊ शकत नाही, कधीच जाऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला कन्क्लुजन आलं ऑल फॅन आर फ्रीजेस तर ते तुमचं चुकीचं होतं कन्क्लुजनमध्ये. अजून जर पॉसिबिलिटी जरी आली ऑल फॅन्स आर फ्रीजेस इज अ पॉसिबिलिटी जरी आलं तरी ते कन्क्लुजन चुकतं. जर तिथं सम असलं असतं ओनली अ फ्यूच्या जागी जर सम असलं असतं तर तुमचं कन्क्लुजन ऑल फॅन आर फ्रीजेस इज अ पॉसिबिलिटी ते तुमचं बरोबर आलं असतं. पण ओनली अ फ्यू म्हणल्यामुळे तुमचं कन्क्लुजन जर असं आलं की ऑल फॅन्स आर फ्रीजेस इज अ पॉसिबिलिटी तर ते चुकतं. बघा परत काय दिलेलं आहे, ऑल फ्रीजेस आर कूलर म्हणजे पूर्णच्या पूर्ण फ्रीजेस हे कूलर आहेत, बरोबर. मग हे झालं तुमचं डायग्राम. आता आपण क्वेश्चन सॉल्व करू. म्हणजे कन्क्लुजन काय दिले बघू. ऑल फॅन्स आर फ्रीजेस, ऑल फॅन्स आर फ्रीजेस. बघा मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलेले ऑलची कन्सेप्ट फ्रीजेस सोबत म्हणजे ऑल फॅन आर फ्रीजेस हे तर कन्फर्म स्टेटमेंट दिले त्यांनी. कन्क्लुजन हे कन्फर्ममध्ये आहे, पॉसिबिलिटीमध्ये नाही. कन्क्लुजन हे कन्फर्म फॉर्ममध्ये दिलेले म्हणजे त्यांनी नक्की सांगितलेले पूर्णच्या पूर्ण फॅन हे फ्रीजेस आहेत. मला सांगा डायग्राममध्ये पूर्णच्या पूर्ण फॅन हे फ्रीजेसमध्ये आहेत का? म्हणजे कसं येते बघा ती डायग्राम. हे फॅन आहेत, हे फॅन ऑल फॅन्स आर फ्रीजेस, ऑल फॅन आर फ्रीजेस असे डायग्राम तुम्हाला दिसते का इथे. मग हे जे तुमचं आहे ते कन्फर्म झालं. हे कन्फर्म नाही आहे म्हणून हे चुकीचं आहे.
जरी इथं इज अ पॉसिबिलिटी दिलं असतं समोर जर इज अ पॉसिबिलिटी दिलं असतं तरीही नसतं झालं, कारण का तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे ओनली अ फ्यू म्हणलेलं आहे. ओनली अ फ्यू म्हणजे फक्त काही फॅन हे फ्रीजेस आहेत. त्याच्यानंतर बघा नो फॅन्स आर फ्रीजेस, नो फॅन्स आर फ्रीजेस, नो फॅन्स आर फ्रीजेस, नो फॅन्स आर फ्रीजेस हे पण चुकीचं होतं, कारण का ऑलरेडी सम आहेत. बरोबर का, ऑलरेडी सम तुमचे आहेत, म्हणून नायदर नॉर आन्सर असायला पाहिजे तुमचं, नायदर नॉर. आता सर याच्यामध्ये बघा व्हेरिएबल सेम आहेत, मग आयदर ऑर यायला पाहिजे, पण इथं नाही येऊ शकत, कारण का ऑल सोबत इथं नो आहे आणि इथं ऑल आहे. सॉरी, नायदर नॉर नाही आहेत, मला वाटलं सम नॉटची आहे, सम नॉट नाही आहे, ऑल सोबत नो आहे, म्हणजेच तुमचं कन्क्लुजन आयदर फर्स्ट आयदर सेकंड येईल. आयदर फर्स्ट आणि सेकंड म्हणजे व्हेरिएबल सेम आहेत, पण ऑल आणि नो सोबत त्यांनी कंपॅरिझन केलेले, तर त्याच्यामुळं आयदर ऑर. जर इथं ऑल आणि इथं सॉरी ऑलच्या ठिकाणी जर सम असलं असतं तर कन्क्लुजन तुमचं डेफिनेटली बरोबर आलं असतं, पण ऑल आहे त्याच्यामुळं चुकीचं आहे, आणि हे दोन्ही चुकीचे आहेत. ऑल आणि नो सोबत आयदर ऑरचं कन्सेप्ट लागू शकते, म्हणून आयदर ऑर. बघा पुढचं चल, ओनली फ्लेवर इज स्पायसेस. बघा ओनली फ्लेवर इज स्पायसेस म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं, रिव्हर्स लिहायचं, पूर्णच्या पूर्ण स्पायसेस हे फ्लेवर आहेत, म्हणजेच ओनली फ्लेवर इज स्पायसेस दिलं तर सरळ इथं उलटं करून लिहायचं, ऑल स्पायसेस आर फ्लेवर असं करायचं. पण स्पायसेसचा संबंध दुसरं कोणासोबतही नसणार आहे, स्पायसेसचा संबंध दुसरं कोणासोबत येणार नाही. जरी खाली दिलं असेल सम टेस्ट इज फ्लेवर दिले, बघा सम टेस्ट इज सॉरी सम टेस्ट इज फ्लेवर दिलेले, म्हणजेच जर तुम्हाला कन्क्लुजनमध्ये ह्या दोघांचं काही रिलेशन दाखवत असेल, फक्त ह्या दोघांमध्ये नोचं रिलेशन आहे आणि नोचंच रिलेशन राहणार, कारण का तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सांगितलेले हे स्पायसेस फक्त फ्लेवरचा भाग असणार आहे, ऑदर दुसऱ्या कोणासोबतही तो जाणार नाही. मग पहिला कन्क्लुजन बघा, नो टेस्ट इज स्पायसेस, नो टेस्ट इज स्पायसेस. आता ह्याच्यातलं हे एकच कन्फर्म कन्क्लुजन आहे जे की बरोबर येतं. बाकी जर दुसऱ्या गोष्टी म्हणलं असतं त्यांनी सम टेस्ट इज स्पायसेस असं जर दिलं असतं तर ते कन्क्लुजन तुमचं चुकीचं असतं. किंवा जरी ह्याला पॉसिबिलिटीमध्ये दिलं असतं इज अ पॉसिबिलिटी असं जर दिलं असतं त्यांनी, असं जरी दिलं असतं, पॉसिबिलिटी जरी दिलं असतं तरीही चुकीचं असतं, तरीही चुकीचं. कारण का तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सरळ सांगितले स्पायसेसचा पार्ट फक्त आणि फक्त फ्लेवरसोबत आहे, नेकी टेस्टसोबत नाही आहे, म्हणून जरी पॉसिबिलिटी दिलं असतं तरीही चुकीचं असतं. म्हणून पहिलं कन्क्लुजन नो टेस्ट इज स्पायसेस बरोबर आहे. दुसरं बघा, ऑल फ्लेवर कॅन नेवर बी टेस्ट, ऑल फ्लेवर कॅन नेवर बी टेस्ट. मला सांगा ऑलरेडी फ्लेवरचा भाग टेस्टमध्ये आहे, मग ह्याला नेवर कसं म्हणता येईल किंवा नाही कसं म्हणता येईल, आहे, मग त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. त्यांनी ऑल म्हणलेले पूर्णच्या पूर्ण, जरी ऑल सोबत कॅन नेवर जरी पॉसिबिलिटी असलं तरी ते पॉसिबिलिटी समजायचं नाही, ते कन्फर्मच सांगायचं. नेवर म्हणल्यानंतर त्याच्यासोबत कॅन लावलं काय, विल बी लावलं काय, विल नेवर बी जर म्हणलं तरी ते स्टेटमेंट कन्फर्म समजून घ्यायचं कन्क्लुजन, त्याला पॉसिबिलिटीमध्ये कन्वर्ट करायचं नाही. त्याच्यामुळं पहिलं बरोबर, दुसरं चूक. तुम्हाला ओनली कन्क्लुजन सेकंड इज फॉलो येतं, सॉरी ओनली कन्क्लुजन फर्स्ट इज फॉलो, सी ऑप्शन. त्याच्यानंतर पुढचा भाग बघा, फाइंड द ऑड वन आउट, म्हणजे एका मार्काचा क्वेश्चन आहे. बघा ऑड मॅन आउट म्हणजे याच्यापैकी 4 ऑप्शनचा लिंक, 4 ऑप्शनचा पॅटर्न सारखा असणार आहे आणि एका ऑप्शनचा पॅटर्न वेगळा असणार आहे. बघा बी सी डी म्हणजे 1 जणांचा गॅप आहे, डीच्या नंतर आय आलेलं आहे, मग अल्फाबेट कोणते कोणते बघा, डी झाल्यानंतर ई, एफ, जी, एच म्हणजे
डी आल्यानंतर तुमचं आय आलेलं आहे शेवटी, म्हणजे ह्याच्यामध्ये 4चा गॅप आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 1चा गॅप आहे, बरोबर, पहिल्या ऑप्शनमध्ये. दुसरं ऑप्शन चेक करू, पी क्यू क्यू आर एस, एस आलं एक्स, एसच्या नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स, म्हणजे ह्याच्यामध्ये पण 4 आहेत, बरोबर. सेम पॅटर्न पहिल्या 2 ऑप्शनमध्ये. इथं बी ऑप्शन करा. तिसरं बघा, ओ पी क्यू असायला पाहिजे, इथं ओ एल आलेलं आहे. इथं थोडंसं मला डाऊट येतो, हेच ऑप्शन तुमचा आन्सर असायला पाहिजे. त्याच्यासाठी क्रॉस चेक करू खाली काय दिलेलं आहे. आर एस टी, टी झाल्यानंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय, म्हणजे टी आणि वाय हे रिलेशन बरोबर आहे, पहिल्या 2 सोबत मॅच होते. त्याच्यानंतर जी एच आय झालं. आय झाल्याच्या नंतर बघा आय झाल्याच्या नंतर जे के एल एम एन, म्हणजेच दिलेल्या ऑप्शनपैकी पहिला, दुसरा आणि चौथा, 5वा म्हणजे ए बी डी ई हे 4 ऑप्शनचा लॉजिक सेम आहे, फक्त सीचं लॉजिक वेगळं आहे, म्हणून तुमचा आन्सर असायला पाहिजे सी ऑप्शन तुमचा असायला पाहिजे. ऑड मॅन आउट हे 1 मार्काचं क्वेश्चन सेपरेट पडतं. त्याच्यानंतर आणखीन एक सेटिंग अरेंजमेंट आहे 32 त्या 36च्या मध्ये. बघा किती अरेंजमेंट झालेले आहेत आपल्या पहिल्या व्हिडिओपासून जर विचार केला. पहिल्यांदा आली होती तुम्हाला अनसर्टनवाली, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स, त्याच्यामध्ये आपले 16 पर्सन बसले होते. त्याच्यानंतर दुसरी एक डेजिग्नेशनची आली होती आणि एक बॉक्सवाली आली होती, बरोबर. 3 म्हणजे 5 मार्क, 15 मार्काचे झाले. आता हे 5 मार्काचं परत. मग 8 पर्सन सीट अराउंड अ स्क्वेअर टेबल सच दॅट 4 ऑफ देम सीट ॲट द कॉर्नर ऑफ द टेबल अँड फेसेस टुवर्ड्स. बघा स्क्वेअर टेबल म्हटल्यानंतर मी 2 स्क्वेअर अगोदर काढून घेतोय. 2 स्क्वेअर ऑलरेडी अगोदरच काढून घेतोय. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. बघा 8 पर्सन दिलेत, म्हणून मी 8 पर्सन. आणि त्यांनी दिलेलं होतं ऑलरेडी सच दॅट 4 ऑफ देम सीट ॲट द कॉर्नर्स ऑफ द टेबल अँड फेसेस टूवर्ड्स द सेंटर. बघा एक तर ह्याच्यामध्ये 8चे 8 जण सेंटरमध्ये बघतात, किंवा कॉर्नरवाले सेंटरमध्ये बघतात आणि मिडलवाले बाहेर, आणि किंवा मिडलवाले मध्ये बघतात, कॉर्नरवाले आउटसाईड. बघा तर त्यांनी दिलेले कॉर्नर ऑफ द टेबल अँड फेस टूवर्ड्स द सेंटर म्हटल्यानंतर कॉर्नरवाल्यांचा फेस आहे सेंटरमध्ये, कॉर्नरवाल्यांचा फेस आहे सेंटरमध्ये आणि हे आउटसाईडला आहे. आउटसाईडला आहे बघा. आणि 4 सीट ॲट द मिडल ऑफ द साईड अँड फेसेस अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द टेबल. हे झालं तुमचं बेसिक. फक्त पझल आहे तुमची 1 2 3 4 लाईनवाली पझल आहे, बाकी तर 4 लाईन इन्फॉर्मेशनमध्ये गेलेले आहेत. आता इथं बघा डी सीट सेकंड टू द राईट ऑफ एच. डी सेकंड टू द राईट आहे एचच्या, मला एवढं इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे त्यांनी. एचच्या सेकंड टू द राईटला कोण आहे? डी आहे. पण ह्याच्यामध्ये एच कॉर्नरला बसतोय का मिडलला बसतोय तुम्हाला माहिती आहे का? एच हा कॉर्नरला बसतोय का मिडलला बसतोय मला माहीत नाही. मी 2 पॉसिबिलिटी घेतलेत, एक कॉर्नरला घेऊन केलं असतं, एक मिडलला घेऊन केलं असतं. पण ते करण्याच्या अगोदर मी पुढची एक लाईन बघतोय. 1 पर्सन सीट बिटवीन एच अँड ए. 1 पर्सन सीट बिटवीन एच अँड ए. एचच्या राईटला सेकंड टू द राईटला डी आहे, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये ऑलरेडी एक जण आहे. तर एचच्या लेफ्टला येईल कोण येईल? ए येईल. ही एक कन्फर्मेशन आहे, म्हणजे एवढे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. एफ सीट्स ॲडजस्टंट टू ए अँड सीट्स ॲट द कॉर्नर ऑफ द टेबल. बघा मला इथं कन्फर्म इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, कॉर्नरला कोण बसलंय काय नाही, म्हणून मी इथून स्टार्ट करतो पझल मला सॉल्व करण्यासाठी. एफ सीट ॲडजस्टंट टू ए अँड सीट्स टू द कॉर्नर ऑफ द टेबल. हे कन्फर्म इन्फॉर्मेशन आहे. कन्फर्म इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर त्याला उचलायचं. आता बघा एफ सीट ॲडजस्टंट टू ए म्हटलेलं आहे, अँड सीट्स ॲट द कॉर्नर ऑफ द टेबल म्हटल्यानंतर अँड कोणासाठी आलेलं आहे? एफ. आणि एफ हा एच्या जवळ बसलेला आहे, ॲडजस्टंट बसलेला आहे, आणि तो कॉर्नरला आहे, आणि तो कॉर्नरला आहे म्हणजेच एफ कॉर्नरला आहे. एफ कॉर्नरला आहे.
एफ कॉर्नरला आहे बघा. त्याच्यानंतर एफच्या ॲडजसेंट कोण आहे, ए आहे. एकतर लेफ्ट साईडला असू शकतं किंवा राईट साईडला, हे कन्फर्म नाही म्हणून मी दोन पॉसिबिलिटी घेण्याचा फायदा बघा. आता एच्या शेजारी, आता बघा एचच्या सेकंड टू द लेफ्टला इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, एचच्या 1 पर्सन सीट बिटवीन एच अँड ए, एच आणि एच्या मध्ये एक जण आहे. तर मला सांगा, जर एच इथं घेतला, एच जर इथं घेतला, ए मध्ये आणि एच मध्ये एक जण आहे इथं बसू शकतं, पण एचच्या सेकंड टू द राईटला तुम्हाला डी पाहिजे. काय, एचच्या सेकंड टू द राईटला तुम्हाला डी पाहिजे. एचच्या सेकंड टू द राईटला राजू हो ए आहे, बरोबर का. म्हणून एच इथं बसणार नाही, फक्त एच तुम्हाला इथं बसू शकतं. मग सर तुम्ही इकडच्या साईडला का घेतलं नाहीत, कारण का एच आणि ए मध्ये फक्त एक पोझिशन गॅप पाहिजे आपल्याला, बरोबर. मग एचच्या सेकंड टू द राईटला फर्स्ट राईट, सेकंड राईटला डी, बरोबर. सेम तसंच ए आणि एच मध्ये एक जण आहे. ए जर मी एच इथं घेतला, ह्या कॉर्नरला, ह्या मिडलला घेतलं, तर एचच्या सेकंड टू द राईटला डी बसत नाही, म्हणून मी एच इकडं घेत नाही, एच घेतो इकडं, बरोबर. आणि एचच्या सेकंड टू द राईटला डी, एचच्या सेकंड टू द राईटला डी, म्हणजे आपलं इथंपर्यंत आपलं कन्फर्म झालं, इथंपर्यंत सॉल्व झालं. त्याच्यानंतर बघा, ई सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ, ई सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ बट डज नॉट सीट ॲडजसेंट टू ए. ई सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ म्हणजे बघा, ई हा सेकंड टू द लेफ्ट आहे एफच्या, पण ईच्या जवळ कोण नाही किंवा ई कोणाच्या जवळ नाही, एच्या जवळ नाही. ई एच्या जवळ नाही आहे म्हणजे तुमचं ई इथं येणार नाही, बरोबर. ई इथं नाही आलं तर मला सांगा, एफ इथं आहे, एफच्या सेकंड टू द लेफ्टला तुम्हाला कोण पाहिजे, ई पाहिजे. मग इथं ई आलं तर एच्या जवळ येणार नाही, म्हणून ही पॉसिबिलिटी कटली. त्याच्यानंतर बघा, एफच्या सेकंड टू द लेफ्टला ई मी इथं घेतलं, एफच्या सेकंड टू द लेफ्टला ई घेतलं, त्याच्या शेजारी कुठे ए आहे का, नाही, म्हणून ही पॉसिबिलिटी कंटिन्यू करतोय. जी सीट्स adjacent to both B and C who doesn't face F. बघा, जी adjacent आहे B आणि C च्या, जी हा adjacent आहे B आणि C च्या, म्हणजेच जी हा B आणि C च्या मिडलला आहे, B आणि C च्या मिडलला आहे. जीच्या राईट साईडला बी असू शकतं किंवा लेफ्ट साईडला असू शकतं, सी हा राईटला किंवा लेफ्टला असू शकतो, ते कन्फर्म नाही. पण पुढे दिलेलं आहे, सी हा एफला फेस करत नाही, सी हा एफला फेस करत नाही. मला सांगा, आता तुमचे हे 3 पोझिशन रिकामी आहेत, 3 पोझिशन आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला तिघाला बसवायचे, कोणाकोणाला, बी सी आणि जीला, बी आणि सीला बसवायचे आणि जीला पण बसवायचे. मला सांगा, आता इथं मी जी घेतोय कारण का जी हा मिडलला आहे, ॲडजसेंट आहेत दोघाच्या पण. जर मी कोणातरी एका कॉर्नरला घेतलं असतं, जीला कोणातरी एका कॉर्नरला घेतलं असतं, तर माझं सी किंवा बीच्या शेजारीच जी बसलं असतं, सी किंवा बीच्या शेजारीच कोणातरी एकाच्या शेजारी जी बसलं असतं, म्हणून मी जीला मिडलला ठेवलेलं आहे. आता इथं सी काय येणार नाही, सी जर इथं घेतलं तर एफच्या अपोजिटला येतोय. आणि तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे, सी हू डझंट फेस एफ, सी हू डझंट फेस एफ म्हटल्यानंतर सी तुमचं इथं येणार नाही, सी तुमचं इथं येणार आणि एफ इथं बी येणार, इथं बी येणार. मग तुमची सेटिंग अरेंजमेंट पझल ही तुमचं बरोबर असायला पाहिजे, हे तुमचं बरोबर असायला पाहिजे. आता ह्यावरती क्वेश्चन्स काय काय दिलेत आपण बघू. हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन जी अँड ई व्हेन काउंटेड फ्रॉम द राईट ऑफ जी. बघा, जी आणि ई मध्ये किती पर्सन बसलेले आहेत आणि जीच्या राईट साईडला किती, म्हणजे जीच्या राईट साईडकडून मोजत जायचं आहे आपल्याला. जी आणि ई मध्येच काउंट करायचं आहे, पण जीच्या राईट साईडनं जायचं आहे, ना की ईच्या लेफ्ट साईडनं किंवा ईच्या डायरेक्शननुसार. जीच्या राईट साईडनं. बघा, जी तुमचं इथं आहे आणि ई इथं आहे, पण मला असं जायचं नाही कारण का लेफ्ट साईड होती जीची. त्यांनी सरळ उल्लेख केलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जीच्या राईट साईडनं 1 2 3 4 जण. तुमचं असं आन्सर असायला पाहिजे 4 आहे का, तर ऑप्शन नंबर डी तुमचं 4 आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं बघा, 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे अँड दस फॉर्म अ ग्रुप. हू अमॉंग द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप. म्हणजे आता सर याच्यामध्ये काय डज नॉट बघावं लागेल किंवा त्या ग्रुपसोबत बिलॉंग नाही असं कसं समजायचं. तुमची पझल होती बरोबर, 4 मिडल आणि 4 कॉर्नर अशी होती तुमची पझल, बरोबर, सेटिंग अरेंजमेंट. आता ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन असे असतील
जे की कॉर्नरलाच बसलेले असतील. 4 ऑप्शन असे असतील, ते ऑप्शन 4ही कॉर्नरला असू शकतात, एक मिडलला असतं. जे मिडलला आहे ते तुमचं आन्सर असेल, किंवा 4 मिडलला असतील, 4 ऑप्शन मिडलमध्ये असतील आणि एक ऑप्शन कॉर्नरला असेल, एक ऑप्शन कॉर्नरला असेल. किंवा असं असू शकतं, 4 ऑप्शन कॉर्नर्सचे असू शकतात आणि एक ऑप्शन मिडलचा असू शकतो. जे दोन्हीपैकी जे कोणतं कमीवाला असेल ते तुमचं आन्सर असेल. बघू ऑप्शन काय आहेत. ABCEF, ABCEF, बरोबर. ABCEF बघा, ABCEF म्हणजेच काय दिलेलं आहे त्यांनी बघा. ए तुमचं मिडलला आहे, F कॉर्नर, E कॉर्नर, बी कॉर्नर आणि सी कॉर्नर. मी काय म्हणलं तुम्हाला, एकतर 4 मिडलवाले असतील, एक कॉर्नरवाला असेल, किंवा 4 कॉर्नरवाले असतील, एक मिडलवाला. जो मिडलवाला आहे ते तुमचं आन्सर. तुमचा आन्सर असायला पाहिजे ए. बघा 4 कॉर्नरवाले होते आणि एक मिडलवाला होता, म्हणजे तुमचं आन्सर मिडलवाला असला पाहिजे. कोण आहे? मी मिडलवाला ए आहे, म्हणजे ऑप्शन सी, बरोबर ना. ऑप्शन सी असायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. 5 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते सांगायचं. आता ह्याला प्रत्येक ऑप्शनला मला बॅक जावं लागेल, त्याच्यासाठी हे करू आपण. बी डझंट फेस एफ. बघा बी डझंट फेस एफ म्हणलेलं आहे. बी डझंट फेस एफ, बी फेस करतो एफला, बरोबर. त्याने ट्रू स्टेटमेंट विचारलेले, तर हे ट्रू आहे, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलेले ऑप्शनमध्ये, त्यामुळे ते चुकीचं आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ई सीट्स 2 पर्सन अवे फ्रॉम ए. बघा ई सीट्स 2 पर्सन अवे फ्रॉम एफ ए म्हणलेलं आहे. मग ह्या दोघाच्या मध्ये ए आणि ईच्या मध्ये किती जण असायला पाहिजेत, तर 1 जण असायला पाहिजे, 1 जण असायला पाहिजे. मग बघू आता ते कोण्या साईडने, लेफ्टनं असू द्या किंवा राईटने, इथं साईड दिलं नाही, फक्त ई सीट्स 2 पर्सन अवे फ्रॉम ए म्हणलेलं आहे. आणि ए आणि ई मध्ये फक्त 1 जण आहे का चेक करू आपण. ए आणि ई मध्ये इकडून जर राईट साईडने गेलं तर 2 जण आहेत आणि लेफ्ट साईडने गेलं तर 4 जण आहेत, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं जाईल, हे पण ऑप्शन चुकीचं. त्याच्यानंतर 3 पर्सन सीट बिटवीन सी अँड एफ. इथं स्पेस आहे बरं का. सी आणि एफ मध्ये किती जण आहेत, सी आणि एफ मध्ये 3 पर्सन आहेत. चेक करू आपण. सी आणि एफ मध्ये 3 जण आहेत का, नाही, 3 जण नाहीत. जरी राईट साईडनं घेतलं किंवा लेफ्ट साईडनं घेतलं, 3 पेक्षा जास्त आहेत राईट साईडनं, आणि लेफ्ट साईडनं घेतलं तर 1 आहे, म्हणून हेही ऑप्शन चूक आहे, हेही ऑप्शन चूक आहे. जी अँड डी फेस द सेम डायरेक्शन. जी आणि डी दोघंही सेम डायरेक्शनला फेस करत आहेत, म्हणजे बाहेर किंवा आतमध्ये करत असणं, इनसाईड किंवा आउटसाईड. सॉरी, कोण कोण आहेत, जी अँड डी. जी आणि डी, जी बाहेर फेस करतोय आणि डी पण बाहेर फेस करतोय, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे किंवा हे ऑप्शन करेक्ट आहे. तर तुमचं आन्सर असायला पाहिजे हे ऑप्शन. 34 नंतरचा क्वेश्चन, इफ ऑल द पर्सन सीट इन अल्फाबेटिकल ऑर्डर स्टार्ट्स फ्रॉम ए इन क्लॉकवाइज डायरेक्शन, then the position of how many persons remain unchanged excluding A. बघा ए पासून क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये जायचं, जाताना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावल्यानंतर किती लोकांची, किती पर्सनची जागा अनचेंज्ड होते ते चेक करायचं आहे. बघू ए पासून जी एच पर्यंत आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हटल्यानंतर ए पासून ह्या डायरेक्शनला जावं लागेल. एच्या राईट साईडनं गेलं तर क्लॉकवाईज, जर लेफ्ट साईडनं गेलं तर अँटी क्लॉकवाईज होईल. बघा ए बी सी डी ई एफ जी एच फक्त एका पोझिशन, जीची पोझिशन अनचेंज्ड होते, जीची पोझिशन अनचेंज्ड होते. बघा क्लॉकवाईज ए बी सी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे, ए बी सी डी ई एफ जी एच, म्हणजे फक्त एका पर्सनची पोझिशन अनचेंज्ड होते, 1 पर्सन. सर ए का घेतलं नाही, तुम्हाला सरळ सरळ सांगितलेलं आहे एला एक्सक्लूड करा, म्हणजे एला सोडून, एला सोडून अदर जणांचं काउंट करायचं होतं. पुढचं बघा,
व्हॉट इज द पोझिशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे बी पासून ए हा कुठल्या पोझिशनला आहे आणि कितव्या पोझिशनला आहे. ए पासून बी पासून राईटला असेल तर कितवा राईट आहे, किंवा बी पासून लेफ्टला असेल तर कितवा लेफ्ट असेल ते चेक करू आपण. ए आणि बीचं विचारलंय. बी तुमचं इथे आहे. बी पासून लेफ्ट साईड गेलं तर थर्ड टू द लेफ्ट येतं बघा, आणि राईट साईडला गेलं तर फिफ्थ टू द राईट येतं बघा. बी मिडलमध्ये बघतोय म्हणून ह्याची राईट साईड इकडे झाली. 1 2 3 4 5, पाचवा पोझिशन राईट साईडनं, लक्षात ठेवा. नंतर लेफ्ट साईडनं जर विचार केला 1 2 3, थर्ड टू द लेफ्ट, फिफ्थ टू द राईट, थर्ड टू द लेफ्ट आहे इथे, थर्ड टू द लेफ्ट, थर्ड टू द राईट, म्हणजे हे तर बरोबरच आहे. फिफ्थ टू द लेफ्ट दिलं आहे, फिफ्थ टू द राईट असलं असतं तर हे बरोबर आलं असतं. फोर्थ टू द राईट नाही, आणि इमिडिएट लेफ्ट नाही आहे, हा इमिडिएटवाला आहे, हा नाही आहे. म्हणून तुमचा आन्सर ए असायला पाहिजे, तुमचा आन्सर ए असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता शेवटची सिरीज आहे 36 ते 40, 37 ते 40. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 22 क्वेश्चन झाले होते, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तेच क्वेश्चन पेपर तुम्हाला पुढे कंटिन्यू केलेलं आहे, जेणेकरून तो क्वेश्चन पेपर तुमचा पूर्ण सॉल्व झाला पाहिजे, बरोबर. म्हणून हा पेपर पूर्ण पुढे कंटिन्यू केलेला आहे. आता बघा, हे आहे अल्फा न्यूमेरिक सिरीजवरती क्वेश्चन. अल्फा न्यूमेरिक सिरीज म्हटल्यानंतर त्या सिरीजमध्ये तुम्हाला अल्फाबेट्स दिसतील, नंबर्स दिसतील आणि सिम्बॉल्स दिसतील, बरोबर. आता हे दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, स्टडी द फॉलोइंग अल्फा न्यूमेरिक सिम्बॉल सिरीज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता हे सिरीज दिलेले आहे, ह्या बेसवरती आपल्याला 4 क्वेश्चन विचारलेला आहे. पुढे कंटिन्यू करून बघू काय क्वेश्चन दिलेत काय नाही. ओके, क्वेश्चन नंबर 37 बघा मित्रांनो. हाऊ मेनी सिम्बॉल्स आर देअर इन द अबोव सिरीज विच आर इमिडिएटली फॉलोड बाय कॉन्सोनंट्स. बघा, इमिडिएटली फॉलोड बाय कॉन्सोनंट्स अँड इमिडिएटली प्रेसिडेड बाय नंबर, इमिडिएटली प्रेसिडेड बाय नंबर. आता ह्याच्यात मुलं काय गोंधळून जातात, कोण कोणाला फॉलो करतंय, कोण कोणाला प्रेसिडिंग करतंय, काय हे मॅटर करतं. तुम्हाला जे हाऊ मेनी सिम्बॉल्स जे दिलेले, इथं जो शब्द दिलेला असतो, इथं जे वर्ड्स दिलेलं असतं त्याला मिडलमध्ये ठेवा, सिम्बॉल्स, इथं सिम्बॉल्स. आता पुढे बघा, हाऊ मेनी सिम्बॉल्स आर देअर इन द अबोव सिरीज विच आर इमिडिएटली फॉलोड बाय कॉन्सोनंट, म्हणजे त्या सिम्बॉलला कॉन्सोनंट फॉलो करायला पाहिजे. फॉलोड बाय म्हटल्यानंतर कॉन्सोनंट्स फॉलोड, म्हणजे सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट असला पाहिजे. अँड इमिडिएटली प्रेसिडेड बाय, इमिडिएटली प्रेसिडेड बाय नंबर, म्हणजे सिम्बॉलच्या अगोदर नंबर आणि सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट्स, असे किती सिम्बॉल्स आहेत ह्या सिरीजमध्ये हे आपल्याला ओळखायचं आहे. नीट लक्ष द्या, सिम्बॉलच्या अगोदर नंबर आणि सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट्स हे आपल्याला शोधायचे. मी काय करणार मग, नंबर शोधत बसणार का, नंबर शोधत बसणार नाही, मी सिम्बॉल, डायरेक्टली सिम्बॉल सर्च करतोय. बघा, सिम्बॉल आहे पण सिम्बॉलच्या अगोदर मला जे नंबर पाहिजे होता तो नंबर नाही आहे, म्हणून हे चुकीचं आहे. हा सिम्बॉल कन्सिडर केला जाणार नाही. मग पुढे हा सिम्बॉल पर्सेंटेजचा आहे, पर्सेंटेजच्या पुढे नंबर आहे आणि नंतर कॉन्सोनंट आहे, म्हणजे हा एक आपला लागून जाईल. दुसरा, इथं लगेच सिम्बॉल आहे पण इथं सिम्बॉलच्या अगोदर मला नंबर पाहिजे होता, नंबर नाही आहे. इथं पण सिम्बॉलच्या अगोदर नंबर नाही आहे, हे पण रॉंग. आता इथं सिम्बॉल, नंबर आणि कॉन्सोनंट हे एक 2 आपल्याला काम लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं सिम्बॉल आहे पण नंबर पाहिजे होता, अल्फाबेट आहे, जमत नाही. त्याच्यानंतर इथं एक आहे बघा, नंबर, सिम्बॉल, कॉन्सोनंट. त्याच्यानंतर असे टोटल किती झाले आपल्याकडे, 1 2 3 4 4 ऑप्शन आहे का, तर तुमचा आन्सर ई असायला पाहिजे, ई आन्सर. फॉलोड बाय म्हणल्यानंतर सिम्बॉलला फॉलो करणार कोण आहे, आणि प्रेसिडेड बाय म्हणल्यानंतर सिम्बॉलच्या अगोदर कोण असणार आहे किंवा पुढे कोण असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, विच अमॉंग द फॉलोइंग एलिमेंट इज 8th टू द राईट ऑफ द नंबर विच इज 4th फ्रॉम द लेफ्ट एंड. लेफ्ट एंड पासून 4था जो कोणी आहे त्याच्यापासून 8वा राईट पाहिजे. बघा काय म्हणलेलं आहे, फ्रॉम द 4th फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे लेफ्ट हँड कडून 4था आणि त्या 4थ्या एलिमेंटपासून 8वा एलिमेंट कोणता आहे ते बघायचं आहे आपल्याला. आता अशा टाईममध्ये मी 4था परत 8वा असं बघणार नाही. जेव्हा जेव्हा अशा सिरीजमध्ये तुम्हाला राईट
लेफ्टचा कॉम्बिनेशन किंवा लेफ्ट राईटचा कॉम्बिनेशन, लेफ्ट राईटचा कॉम्बिनेशन असं असेल. आणि ह्याच्यामध्ये दुसरं एक कॉम्बिनेशन असतं लेफ्ट लेफ्ट आणि तिसरं चौथं असू शकतं राईट आणि राईट, असं कॉम्बिनेशन असू शकतं. बरोबर. आता इतर 8th टू द राईट ऑफ द नंबर विच इज 4th फ्रॉम द लेफ्ट एंड. फ्रॉमच्या नंतर जो एंड येतोय त्या एंडकडून कॅल्क्युलेट करायचं. फ्रॉमच्या नंतर जे एंड येतं लेफ्ट असू द्या किंवा राईट एंड असू द्या त्या एंडकडून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. जेव्हा राईट लेफ्टचं कॉम्बिनेशन असतं त्याला प्लस करायचं, तेव्हा प्लस करायचं. आणि लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन असेल त्याला प्लस करायचं, त्याला प्लस करायचं. त्याच्यानंतर लेफ्टचं कॉम्बिनेशन असेल किंवा राईटचं कॉम्बिनेशन, ह्या दोन्हीचं जेव्हा असेल तेव्हा मायनस करायचं किंवा वजा करायचं किंवा लेस करा, मायनस करा किंवा लेस करा, प्लस करा. जेव्हा कधी राईट लेफ्ट राईट असेल आणि जेव्हा लेफ्ट असेल किंवा राईट असेल तेव्हा काय करा तुम्ही मायनस करा. आता सर कसं करायचं बघा, इथं राईट आहे आणि इथं लेफ्ट आहे, म्हणजे राईट एंड आणि लेफ्ट एंडचं कॉम्बिनेशन आहे, त्याला प्लस करायला सांगायचं. म्हणजे इथं 8th आणि 4th, 8 + 4चं प्लस करा. 12 पोझिशनवाला बघायचं. 12 पोझिशनवाला म्हणजेच कोण्या एंडकडून, फ्रॉम द लेफ्ट एंडकडून, फ्रॉम द लेफ्ट एंडकडून. 12वं बघायचं आहे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे तुमचा आन्सर 2 असायला पाहिजे. तुमचा आन्सर 2 असायला पाहिजे. 2 नाही आहे, 2 4 6 8 10 12 2 असायला पाहिजे. 2 ऑप्शनमध्ये नाही आहे, दुरुस्ती करून घेऊ आपण. आन्सर तुमचं 2 असायला पाहिजे, ऑप्शनमध्ये टाकलं नाही. 2 असायला पाहिजे आन्सर. बघा, 8th टू द राईट ऑफ द नंबर विच इज 4th फ्रॉम द लेफ्ट एंड. लेफ्ट एंडकडून चौथा जरी घेतला तर हा येतोय, तिथून 8वा पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे तुमचा आन्सर 2च असायला पाहिजे. ऑप्शनमध्ये दिलं नाही आहे तर 2च आन्सर असायला पाहिजे. 2 असायला पाहिजे. सॉरी, लेफ्ट हँडच म्हणलेलं आहे ना, लेफ्ट हँड म्हणलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, इफ ऑल द नंबर्स आर ड्रॉप्ड फ्रॉम द अबव सिरीज देन विच अमॉंग द फॉलोइंग विल बी द 18th एलिमेंट फ्रॉम द राईट एंड. जर पूर्णच्या पूर्ण नंबर ड्रॉप केले तर राईट एंडकडून 18वा एलिमेंट कोणता आहे तो बघायचं. राईट एंडकडून 18वा एलिमेंट कोणता येते ते बघायचं. मला नंबर डिलीट करायचे आहेत. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. राईट हँडकडून 18वा एलिमेंट आहे W. तुमचा आन्सर असायला पाहिजे W. तुमचा आन्सर असायला पाहिजे W. बरोबर. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन ह्या क्वेश्चन पेपरचा, व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स विच आर इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स विच आर इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. म्हणजे सिम्बॉलच्या नंतर जे नंबर येतील, सिम्बॉलच्या नंतर जे नंबर येतील त्या नंबर्सची बेरीज करायची आणि त्याची बेरीज किती येते ते सांगायची आपल्याला. बघा, सिम्बॉलच्या नंतर नंबर आहे का नाही, सिम्बॉलच्या नंतर नंबर आहे का नाही, सिम्बॉलच्या नंतर एक नंबर आहे 2, त्याच्यानंतर नाही, इथं 1 आहे 1, त्याच्यानंतर सिम्बॉलच्या नंतर नंबर नाही आहे. व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स विच आर इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. सॉरी, माझं थोडंसं चुकलेलं आहे बघा मित्रांनो. काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द सम ऑफ द नंबर्स विच आर फॉलोड बाय सिम्बॉल. मी रिव्हर्स घेतलेलं आहे. नंबर्सला जे सिम्बॉल्स फॉलो केलेले आहेत, म्हणजे सिम्बॉलच्या अगोदरचे जे नंबर आहेत, सिम्बॉलच्या अगोदरचे जे नंबर आहेत, सिम्बॉलच्या अगोदरचे जे नंबर्स आहेत ते नंबर्सची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. त्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे. सिम्बॉलच्या अगोदर नंबर इथं आहे का नाही, सिम्बॉलच्या अगोदर नंबर इथं 1 आहे बघा 7. त्याच्यानंतर सिम्बॉलच्या अगोदर नंबर इथं नाही आहे,
सिम्बॉलच्या अगोदर नंबर नाही आहे, सिम्बॉलच्या अगोदर नंबर 6 आहे बघा, 6 आहे. सिम्बॉलच्या अगोदर नंबर नाही आहे, सिम्बॉलच्या अगोदर नंबर 7 आहे, 7 आहे. आणि इथं एक आहे बघा, 3 आहे. म्हणजे 7 आणि 7 14, 14 आणि 6 20 आणि 3 23, 23 तुमचा आन्सर असायला पाहिजे, 23 तुमचा आन्सर आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व झालेलं आहे. हा क्वेश्चन पेपरमध्ये मी काही क्वेश्चन पीओचे घेतलेले आहेत प्रीचे आणि काही क्वेश्चन क्लर्क प्रीचे घेतलेले आहेत. ह्यामध्ये मी तुम्हाला टॉप टू बॉटम क्वेश्चन पेपर सोडून दाखवलेला आहे, म्हणजे पहिल्या क्वेश्चनपासून शेवटच्या क्वेश्चनपर्यंत. पण एक्झाममध्ये तुम्हाला अगोदर बेसिकचे सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतं. कमी टाईममध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व झाले तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतं आणि तिथून पुढे तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये कुठलीही भीती नसणार आहे. म्हणून पहिला सुरू बेसिकमध्ये कुठले कुठले क्वेश्चन, इनइक्वलिटीचा क्वेश्चन, परत सिलॉकचा क्वेश्चन, परत डायरेक्शन सेन्स याच्यामध्ये मी घेतला नाही, पण डायरेक्शन सेन्स, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग याच्यामध्ये नाही घेतला, पण कोडिंग डिकोडिंग सॉल्व करायला पाहिजे अगोदर. त्याच्यानंतर अल्फा न्यूमेरिक सिरीज आणि जे ते 3 डिजिट्सचे मी सिरीज घेतलेली होती अल्फाबेटिकली 3 डिजिटचे, असा 5चा सेट होता वर्डचा, तो त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स 1 टेकमध्ये होतात, काही क्वेश्चन लेंदी असतात, पण ते क्वेश्चन्स तुम्हाला नंतर अटेम्प्ट करता येतात, पण पहिल्यांदा टाईम कन्झ्युमिंग असतात. बरोबर. असेच आपण RRB PO क्लर्कच्या पेपरपर्यंत मॉक टेस्ट आठवड्यातून 1 ते 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करत जाऊ ऑनलाईन. तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सोल्युशन भेटून जाईल. आज इथं हा पहिला व्हिडिओ अगोदर आपण घेतलेला आहे, हा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या क्वेश्चन पेपर सेटचा. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना, जेणेकरून त्यांना अपडेट द्या. आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतोय जे की एक्झाम ओरिएंटेड आहे. जे मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर आलेत, म्हणजे मागच्या 4 ते 5 वर्षाचे आपण जे क्वेश्चन पेपर आहेत RRB PO आणि क्लर्कच्या, ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. मग आज आपण इथं थांबूया. आपले 40 क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी मित्रांनो धन्यवाद. तुम्ही ऑनलाईन बघत जा आणि काही डाऊट असतील तर कॉमेंटमध्ये करत जा, काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याच्यामध्ये अजून दुरुस्ती करू. चला मग आपण इथं कम्प्लिटली डन करून टाकून देऊ.